500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्यानंतर आता छोट्या छोट्या व्यावसायिकांवर खूप मोठा परिणाम झालाय। पर्यटन क्षेत्र देखील याला अपवाद नाहीये। थंडीच्या दिवसात महाबळेश्वरमध्ये होणाऱ्या गर्दीमध्ये यंदा लक्षणीय घट झाली आहे आणि त्यामागचं कारण ठरलंय मोदींनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय। बघूया। ऊन जरा जास्त आहे असं वाटू लागलं की पावलं आपोआप महाबळेश्वरकडे वळतात। गुलाबी थंडीचा मखमली आनंद घेण्यासाठी लोक महाराष्ट्राच्या मिनी काश्मीरची वाट धरतात। पण नोटबंदीच्या निर्णयाचा फटका बसल्यानं महाबळेश्वरचं पर्यटनही थंडगार होऊन गेलंय। नोटबंदीच्या मुळे पर्यटकांवर त्याचा भारी परिणाम झालाय। बुकिंग कॅन्सल झालेत आणि लोकांकडे पैसे नाही आहेत बाहेर फिरून खर्च करायला। तो चलनाची व्यवस्था प्रॉपर नसल्यामुळे धंद्यावरती फार मोठा परिणाम झालेला आहे। लोकांकडे कॅश नवीन चलन नसल्यामुळे माल घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळे सगळा व्यापारी वर्ग अडचणीत आलेला आहे। नोटबंदी जरी असली तरी काही पर्यटक महाबळेश्वरमध्ये आले, पण 500 आणि 1000च्या नोटबंदीचा फटका त्यांनाही बसला। 100 के नोट्स कितने हम क्या ही कर सकते हैं। गवर्नमेंट ने अभी सिर्फ 2000 के नोट्स रिलीज किए हैं एंड 2000 का फिर चेंज नहीं मिलता। यहाँ पे मैंने अभी इनसे भी पूछा था तो 300 की टिकट एंड 2000 का चेंज उसके नहीं होगा। इथं किरकोळ व्यापारी खूप आहे, खरेदी करण्यासारखं खूप आहे, पण जी मर्यादा आहे पैशावरती। कारण की आपण जरी 2000ची नोट आहे चालनामध्ये पण ती जरी दिली तरी आपल्याला त्याचे ते पुरेसे सुट्टे पैसे देऊ शकत नाहीत। ते म्हणतात तुम्ही पूर्ण 2000ची खरेदी करा। जोपर्यंत सुट्या पैशांचं चलन बाजारात मुबलक प्रमाणात येत नाही तोपर्यंत तरी नोटबंदीचा त्रास होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मोदींचे 50 दिवस पूर्ण होईपर्यंत तरी पर्यटन व्यवसाय ही महाबळेश्वरच्या वातावरणाप्रमाणेच थंड राहिले तर आश्चर्य वाटायला नको। राहुल तपासे, एबीपी माझा, महाबळेश्वर, सातारा।